ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत पोहोचवा। आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो, नवीन नवीन माहिती देत असतो। त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं। आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात, म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा। आपण हे आजचे राशी भविष्य आहे 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2024 असे राशी भविष्य असणार आहे। तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य 2 ते 8 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी। या सप्ताहात आपल्या कामात आपल्याला सतत विलंब होत असलेला, आपण जितकं फास्ट लवकर करण्याचा प्रयत्न करतो पण तरी सुद्धा ते उशिराच होत आहे, म्हणजे यश मिळत नाही किंवा ते लांबणीवर पडते, अशा काही गोष्टी आपल्याला सतत होऊ शकतात। अशा गोष्टींचा सामना करावा लागू शकतो किंवा अशा अडचणी आपल्याला जाणवत राहतील। त्यामुळे आपण आपल्यावर नियंत्रण ठेवा। खूप हाताताईपणा, गडबडपणा, जितका आपण फास्ट करण्याचा प्रयत्न कराल तितकाच विलंब होणार आहे। जलद गतीने करणार आहे तितकंच ते स्लो होणार आहे, याकडे लक्ष द्या। त्यामुळे संयमाने करण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे जितका आपण संयमाने आपण ते काम करण्याचा प्रयत्न कराल, नियंत्रण ठेवून काम करण्याचा प्रयत्न कराल, शांतीपूर्वक करण्याचा प्रयत्न कराल, तितकाच आपल्याला त्याचा लाभ घेता येईल आणि ते कामे पूर्ण होतील आणि ते प्रयत्न केले असता पूर्ण होतील। अतिघाई किंवा अति उत्साह कदाचित आपल्याला या सप्ताहामध्ये नुकसानदायी ठरू शकतो। अचानक मोठे खर्च करावे लागू शकतात, आर्थिक नुकसान होऊ शकते। व्यावसायिकांना व्यवसायात थोडेसे मनाप्रमाणे लाभ होणार नाही, परंतु नुकसानही तसे होणार नाही। म्हणजे अपेक्षित लाभ होणार नाही पण मोठे नुकसानही होणार नाही, त्याबद्दल चिंता नसावी। नफा होणे थोडेसे कठीण आहे, त्याकरता सध्या आपण मोठी गुंतवणूक कुठल्याही गोष्टीतली करणे टाळा। म्हणजे मोठी गुंतवणूक करून जास्त दुपटीने आपण लाभ घेऊन येण्याचा प्रयत्न करून जर जास्त इन्व्हेस्टमेंट करत असाल, जास्त गुंतवणूक करत असाल तर ती मात्र थांबवा, याच्यातून आपल्याला कदाचित नुकसान होऊ शकते। तर मोठी गुंतवणूक देखील करायला जाऊ नका। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 5 आणि 8, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या डार्क निळा, याचा पण लाभ करून घ्या। या सप्ताहात आपल्याला गणपतीची उपासना करायची 7 तारखेला गणेश चतुर्थीची आहे, त्या दिवशी आपल्याला उपासना करायची गणपतीच्या समोर कमीत कमी 2300 2300 भालचंद्राय नमः किंवा श्री गणेशाय नमः असा आपल्याला जप करायचा आणि जमत असेल तर 21 तळलेले मोदक गणपतीला अर्पण करायचे। आपण स्वतः वेगळे, कुटुंबात जर पूजा अर्चा करतात ते दाखवतात ते दाखवून दे, पण आपण आपले वेगळे दाखवले तर अतिउत्तम। आपल्याच घरात जर गणपती असेल तर अतिउत्तम, जिथे प्राणप्रतिष्ठा झाली असेल, सार्वजनिक गणपती असेल तिथे जाऊन करा, अथवा गणपतीच्या देवळात सुद्धा गेलात तरी चालेल। आणि आपण जो जप करायचा आहे तो शक्यतो चंद्रोदय म्हणजे चंद्रदर्शन निषेध सांगितलेल्या काळ आहे त्या काळात तो जप करण्याचा प्रयत्न करा, याचा आपल्याला लाभ होईल। हा लाभ करून घ्या। मित्रांनो, या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित, विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा। गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं, खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे। काही मनातला एखादा हेतू, मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील। पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं, म्हणजे आता मी 2100 जप सांगितलं किंवा 1100 जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे, त्या जपात तुम्ही 5 पट किंवा 4 पट जास्त करून तो जप केले असता आणि वेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणम्यम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हटला तरी चालेल। जी काय उपासना ती दुपटीने करा, नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल। अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो। त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसादाचे पात्र आपण सुद्धा होईल। चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।